नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीस रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। तर काही दिवसांपूर्वी मी शॉर्ट्सवर पोस्ट केली होती की मुरब्ब्याच्या आणि कम्युनिटी टॅबवर पण पोस्ट केलेली आहे की 2 रेसिपी कैरीच्या मी घेऊन येत आहे। त्याचबरोबर लोणच्याची रेसिपी पण मी टाकलेली आहे, लिंक दिलेली आहे शॉर्ट्समध्ये। तर आता आपण मुरब्बा इथे बघायला चालू करूया गोड। आणि यापूर्वी पण मी डिटेल मुरब्ब्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, नसेल तुम्हाला माहित तर लिंक व्हिडिओच्या शेवटी देते। तर आता इथे कैऱ्या सगळ्या साल काढून घेतलेला आहे आणि आता याला तुम्हाला खिसून घ्यायचं आहे। जसं मम्मी नेहमीप्रमाणे करते तसं माझी मम्मीच हा रेसिपी तुम्हाला परत एकदा करून दाखवणार आहे। एकदम सोपा आहे आणि ते पण झटपट, म्हणजे हा आज बनणार आहे कुकरमध्ये। तर त्यामुळं काहीच वेळ न जाता तुम्ही झटपट एकदा हे 10 ते 15 मिनिटात मुरब्बा बनवून कुकरला तुम्ही बनवू शकता। तर आता इथे सगळ्या कैऱ्या तुम्हाला जेवढ्या हव्या असेल अर्धा किलो 1 किलो तेवढं खिसून घ्यायच्या आहे। तर आता माप मी तुम्हाला दाखवते सगळं। आता इथे कैऱ्या खिसून झालेल्या आहे। तुम्ही जे मापाला भांडं घ्याल त्याच मापाने तुम्हाला पुढचे माप सगळे घ्यायचे आहे। तर आता इथे हे 1 बाउल भरून झालेला आहे कैरीचा खीस, तो घेतलेला आहे इथे मोजून। तो आता परत इथे परातीत टाकून द्यायचा आहे आणि त्याच बाउलमध्ये सेम प्रमाणात इथे आता मी साखर मोजून घेणार आहे। साखर 2 टप्प्यांमध्ये वापरायची आहे आणि ती कशी ते पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही। तर आता इथे सेम प्रमाणात साखर इथे तुम्ही बघू शकता, जेवढा खीस आहे तेवढी साखर घेतलेली आहे। जर तुमच्या कैऱ्या आंबट असतील तर तुम्ही थोडी जास्त साखर वापरू शकता। आता थोडीशी साखर बाकी ठेवली आहे आणि बघू शकता बाकीची जी आहे ती खीसमध्ये इथे कैरीच्या कालवून घेतलेली आहे। लगेच त्याला मिक्स करता करताच पाणी सुटू लागतं हाताला, असं केलं की त्याला छान पाणी सुटतं। आणि आता कुकर गरम करत ठेवायचा आहे, कारण कुकरमध्ये झटपट ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि एकदा बनवली की वर्षभरासाठी तुम्ही ही खाऊ शकता, वर्ष काय 2 वर्ष पण खाऊ शकता। फक्त याला पाण्याचा हात बिलकुल लागू द्यायचा नाही। कुकर पण व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, पाणी असेल तर ते सगळं कुकरमध्ये जाळून घ्यायचं आहे गरम करून। आता त्यामध्ये लवंगा टाकलेला आहे, नक्की टाकायचे आहे, लवंग स्किप करायची नाही आहे। आणि जे साखर आणि कैरीचं खीस घालून ठेवलं तर ते आता याच्यात आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे नीट। पुढं आता मी तुम्हाला कसं कसं काय काय टाकायचं ते सांगत जाते व्हिडिओमध्ये। आणि आता पाणी सुटत आल्यानंतर जी राहिलेली साखर होती त्याने आता आपल्याला ही पूर्ण याच्यात टाकून द्यायची आहे। आणि साखरेचं पाणी इतकं सुटतं की त्या पाण्यातच याच्या शिट्ट्या होऊन जातात। आणि किती शिट्ट्या करायच्या, काय करायच्या, जळू कसं नाही द्यायचं ते सगळं तुम्हाला हे रेसिपी दाखवली त्याप्रमाणेच तुम्ही करा, म्हणजे जळणार नाही। पहिले साखर आणि ते कालवून घेतलं की त्याला पाणी सुटतं आणि त्यानंतर मग नंतर उरलेली साखर टाकली की त्याला अजून पाणी सुटून त्याचा पाक बनल्यासारखं होतं। आणि त्यानंतर थोडंसं याला साखर विरघळल्यानंतर आता शिट्टी लावून द्यायची आहे, नाही विरघळली तरी चालते, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इथे शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर आता ही शिट्ट्या होऊ देऊया, पण त्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत मनीस रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा। 30,000ची आपली फॅमिली झाली आहे ती 1 लाखापर्यंत आपल्याला न्यायची आहे। तर आता कुकरच्या शिट्ट्या मी इथे लावलेल्या असताना 2 शिट्ट्या पहिले मी इथे करून घेतल्या होत्या। मला वाटत होतं की याच्यात पाणी नाही ते जळू शकतं, पण बिलकुल तसं झालेलं नाही आहे। 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी थोडं त्याला थंड होऊ दिल्यानंतर कुकर उघडून बघितलं होतं, तर त्याला आता तुम्हाला दाखवते मी। पाक अशा पद्धतीने झालेला होता। ॲक्च्युली इथं छान शिजलेला आहे, पण हे थोडंसं पातळ वाटत होतं 2 शिट्ट्यांमध्ये, म्हणून मग याला मी याला नंतर परत शिट्टी लावून घेतलेली आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर इथे मिक्स करून दिलेली आहे। ती टाकायची राहिली होती, पहिलेच टाकून दिली तरी चालते, नंतर झाल्यावर पण तुम्ही टाकू शकता। आणि पाक मी तुम्हाला दाखवते, त्याला तारच आलेली नाही आहे बिलकुल, थोडंसं तार आला पाहिजे पाकाला, म्हणून मी 2 शिट्ट्यानंतर मी एकदा चेक केलं होतं, त्यात भरपूर पाणी होतं, बघू शकता आता तार नाही आहे त्याला। परत 2 शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहे आणि मग आता मस्त ब्राऊन कलरचा, मँगो कलरचा असा मुरब्बा नॅचरल कलर बनवून इथे तयार झालेला आहे। आणि कन्सिस्टन्सी जी पाहिजे होती तीच त्याला बरोबर आलेली आहे। तर टोटल मी 4 शिट्ट्या घेतलेल्या आहे। तुम्हाला 3ही लागू शकता, तुमची क्वांटिटी कमी असेल, किंवा 2ही लागू शकता, तो अंदाज तुम्ही घ्यायचा आहे। तर आमचं इथे जास्त असल्यामुळे आता इथे मी इथे 4 शिट्ट्या करून आता हा मुरब्बा थंड होऊ दिलेला आहे पूर्ण व्यवस्थित। आणि दुसऱ्या दिवशी एअरटाईटमध्ये तुम्ही भरून ठेवायचा आहे। रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा जास्तीत जास्त। सोबतच चॅनल लवकर सबस्क्राईब करून ठेवा। अजून एक छान रेसिपी मी कैरीची घेऊन येत आहे, ही रेसिपी करा, वर्षभर खा। भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।